आपण काल काय बघितलं होतं, वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे काय? लॉस होण्यापासून कसं वाचायचं आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कसं गेन करता येईल. ओके. वैभवी? आपल्याकडे असणारे असेट्स आहेत त्यांना कसं अलोकेट करायचं आणि त्यांच्यापासून प्रॉफिट कसं घ्यायचं मिळवायचं. ओके. एखाद्या माणसाला वेल्दी कसं बोलता येईल? इफ त्याच्याकडे समजा एक 5 करोड 6 करोड आहे, तर त्याला आपण वेल्थ बोलू शकतो का? तो वेल्दी आहे का? पण जर का ते त्याची सेफ असतील. ओके. आवाज नाही येत. हॅलो. ठीक आहे, बघा स्टार्ट करतोय मी. Wealth management combines both financial planning and specialized financial services, including personal retail banking, service, estate planning, legal and tax advice, and investment management. So, wealth management, how to use money at according to financial planning. एखादा माणूस आपला वेल्थ हा कसा मॅनेज करणार आहे, तर प्रत्येकी फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो त्याच्याबद्दल, वेल्थ बद्दल. ओके. टॅक्स ॲडवाइस मध्ये कसे असणार, मग ते सांगणार की कसे एक इम्पॉर्टंट आहे वेल्थ मॅनेजमेंट, की तुम्ही तुमचे पैसे कुठे युटिलाइज करा, कसे करा. एकदा तुम्ही वेल्थ मॅनेजमेंट केलं की तुम्हाला त्याच्यात काही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे वेल्थ मॅनेजमेंट काय होतो की तुम्ही हे लॉंग टर्म साठी आपण यूज करतो. बरोबर आहे? येते आवाज? येतो. ओके. सो जो आपल्याला वेल्थ मॅनेज करायचा असेल तो कोण शॉर्ट टर्म साठी करू शकतो का वेल्थ मॅनेज? वैभवी? होय सर. शॉर्ट टर्म साठी पण आहे ना. शॉर्ट टर्म साठी कसं आता वेल्थ मॅनेजमेंट हे हा, आपण पुढचा विचार करतो लांबचा. येस, लॉंग टर्मचा विचार करतो आपण. आजचा विचार करून फक्त वेल्थ मॅनेजमेंट करू का? नाही, त्यात हे कमी भेटेल. ओके. सो रिटर्न्स कमी भेटतील. सो गोल आपण काय करणार, वेल्थ मॅनेजमेंट, द गोल ऑफ वेल्थ मॅनेजमेंट इज सस्टेनेबल टू लॉंग टर्म वेल्थ. म्हणजे कसं करणार आपण, लॉंग टर्मचा यूज करून आपण आपलं इन्व्हेस्ट करणार, वेल्थ मॅनेजमेंट करणार. समजले? हॅलो. हो सर. Yes, and the wealth management is equal to investment consulting plus advanced planning and relationship management. म्हणजे आपण थोडक्यात जेव्हा वेल्थ मॅनेजमेंट करतो तेव्हा तेच काय करतो की प्री डिसाइडेड आपल्याला पुढे काय करायचे, कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायचे. एखाद्या जर माणसाने वेल्थ मॅनेज केलं, वेल्थ मॅनेजमेंट, त्याला तो ऍडवाइस करणार की तुम्हाला वेल्थ मॅनेज कोणत्या प्रकारे करायचं आहे. इव्हन मग तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग असो, मग तुमचे काही रिअल इस्टेट असो, किंवा तुमचे काही टॅक्सेसेस प्रॉब्लेम असो, ते त्याला काय करणार, ते ऍडवाइस करा की तुम्हाला एखादी वेल्थ कशी मॅनेज करायची आणि कशी केली पाहिजे. कळते विषय? हो. ओके. सो आपले नेक्स्ट पॉइंट आहे स्कोप ऑफ वेल्थ मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे हेल्पफुल इन टॅक्स प्लॅनिंग. सो हेल्पफुल इन टॅक्स प्लॅनिंग मध्ये काय सांगितलं आपल्याला याच्यामध्ये, फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिले आपण काय बघतो स्कोपमध्ये, की आपल्याला आता दिवसेंदिवस मनीचे सोर्सेस हे इन्क्रीज होत चालले आहेत. बरोबर आहे? त्याच्यामध्ये काय झाले की लोक काय करतात की त्याला वेल्थ, आता कोणाकडे जास्त पैसा जर एक कमी टायमात आला तर तो कसा इन्व्हेस्ट करू शकतो आपण, हे आपल्याला बघायचं. पण हे समजा इन एज 30 to 35 एज मध्ये जर आपल्याकडे तो पैसा आला तर आपल्याला वेल्थ मॅनेज आपण कशी करू हे आपल्याला एक वेल्थ मॅनेजमेंट केल्यानंतरच कळतं. कारण का, जो 30 to 35 मध्ये आला त्याच्या तो लवकर रिटायर होणारा पर्सन नसतो, तो लॉंग टर्म साठी आपण त्याला यूज करतो. बरोबर आहे? म्हणजे लॉंग टर्म जेव्हा रिटर्न भेटेल तेव्हा तिथे तो वेल्थ इझिली तो अचीव करू शकतो की इझिली रिटर्न त्याची भेटू शकतात. नेक्स्ट आहे पहिला पॉईंट हेल्पफुल इन टॅक्स प्लॅनिंग. सो चार्टेड अकाउंट हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ॲडवाइस क्लायंट ऑफ व्हेरियस इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. ओके. सो आपल्याला ह्याच्यामध्ये काय सांगितलं की जे चार्टेड अकाउंट्स आहेत, सो ते आर द रिस्पॉन्सिबल टू टेल द मॅनेजमेंट द वेल्थ. ते कसं आपल्याला सांगणार की वेल्थ, चार्टेड अकाउंट जर आपल्याला सांगणार, ते सांगणार की टॅक्स पासून तुम्ही वाचू शकता किंवा तुम्हाला टॅक्स किती प्रमाणात कमी भरायचा आहे. हे काय करणार, तर मिनिमायझिंग द टॅक्स, म्हणजे थोडं कमीत कमी तुम्ही पैसे भरा आणि तुमची सेव्हिंग जास्त करा. कळते पाहिजे? बरोबर आहे? समजलं पॉईंट? नेक्स्ट पॉईंट आहे हेल्पफुल इन सिलेक्शन इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. आता ह्याच्यामध्ये काय आहे की जसं आपल्याला सीए सांगतो की तुम्हाला कमीत कमी कशी तुम्हाला तुमचे रिसोर्स युटिलाइज केले पाहिजे, तुमची मनी कसं बसले पाहिजे, तुम्हाला टॅक्स मिनिमम किती भरले पाहिजे जेणेकरून तुमची सेव्हिंग होईल. तसं ह्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर असतात जे तुम्हाला हेल्प करतात हेल्पफुल इन सिलेक्शन प्लॅनिंग इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये. समजते? हां, मग ते सांगा तुम्हाला की कसं मॅनेज करायचं ते. थोडक्यात वेल्थ मॅनेजमेंट प्रोफेशनल प्रोव्हाइड ॲडवाइस हिज क्लायंट अबाउट इन्व्हेस्टमेंट इन द व्हेरियस स्कीम्स इन्शुअर मॅक्झिमम रिटर्न विथ मिनिमम रिस्क.
म्हणजे तुम्हाला रिटर्न हे जास्त प्रकारे भेटले पाहिजेत, पण रिस्क धोके जे असतील ते कमी झाले पाहिजेत. हे तुम्हाला कोण ऍडवाइस करणार? तर फायनान्शियल फायनान्शियल ऍडवायझर. समजलं वैभवी? होय सर. ओके. सो नेक्स्ट पॉइंट आहे पब्लिक इश्यू कंपनीज. आता इथे पब्लिक इश्यू कंपनीमध्ये काय सांगितलं त्यांनी की जे पब्लिक इश्यू कंपनी आहेत सिन्स 1991 a series of large family listed their company on the local exchange which has to significant of wealth creation and generation trademark huge shareholder value. एखाद्या कंपनीचे समजा आपण जर शेअर विकत घेतोय तर ते शेअर फक्त एकच माणूस विकत घेऊ शकतो का सगळे शेअर? त्याची तेवढी वेल्थ असणार आहे? नाही. हा, मग काय करणार आपण त्याच्यात इन्व्हेस्ट करताना की जेवढे शेअर्स आहेत तेवढे काय करणार सगळे एकच जण एकत्र येणार त्या कंपनीसाठी आणि ते शेअर विकत घेणार. पण त्याला ऍडवाइस करणारा जो माणूस असेल ऍडवायझर किंवा वेल्थ मॅनेजमेंट तो एकच असणार आहे. डिफरंट ऍडवाइस करणारे माणसं त्याच्यात नसतात. तुम्हाला जो ऍडवाइस करेल तर फक्त एकच माणूस त्याच्यात ऍडवाइस तुम्हाला तो करू शकतो. कळते? सो नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ वेल्थ मॅनेजमेंट. पॉईंट कळला का अगोदरचा? हो. सांगा जरा मला पहिला पॉईंट काय सांगितलं तुम्हाला हेल्पफुल इन टॅक्स प्लॅनिंग बद्दल? कमीत कमी टॅक्स आपण कसं भरू शकतो आणि जास्त सेव्हिंग कशी करू शकतो. ओके. नेक्स्ट पॉइंट हेल्पफुल इन सिलेक्शन इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. इन्व्हेस्टमेंट कशी करायची ते आपल्याला फायनान्शियल ऍडवायझरची आपण हेल्प घेऊन कसं इन्व्हेस्ट करू ते. आणि कशात Okay. इन्व्हेस्ट करू ते कळतं. And the next point, public issue of companies. शेअर्स जे असतील ते थ्रू ऍडवायझर आपण शेअर्स विकत घेतो. Okay, very good. So एखाद्या next point आहे आपला स्ट्रक्चर ऑफ वेल्थ मॅनेजमेंट. याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की the large investment bank help the promoter with their needs on taxation, investment and etc. by helping them to manage and invest their wealth. म्हणजेच काय की एखादी बँक जर एखाद्याला लोन प्रोव्हाइड करते हा चांगल्या पद्धतीने मनी देते तर ते काय करणार जेव्हा त्यांना प्रॉफिट होईल तेव्हा त्यांच्याकडून ते काय करणार रिटर्न घेणार. पण त्यांनी सुरुवातीला काय सांगितलंय लार्ज इन्व्हेस्टमेंट बँक हेल्प टू प्रमोट विथ देअर नीड्स ऑन टॅक्सेशन इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा हेल्पिंग देम टू मॅनेज इन्व्हेस्ट ऑफ देअर वेल्थ. तेव्हा ते नंतर मॅनेज करणार की पुढे कसं आपल्याला द्यायचं. एक्झाम्पल फार्मर, बँक फार्मरला लोन देते ते तुम्ही फार्मिंग करा त्याच्यानंतर जेव्हा त्यांना प्रॉफिट होईल तेव्हा फार्मर काय करतात ते लोन रिटर्न पे करतात. समजलं? नेक्स्ट आहे वेल्थ ऑफ हाय नेटवर्थ ऑफ इंडिव्हिज्युअल. आता ज्यांचं इन्कम जास्त आहे ओके आता कसं आहे सगळ्यात जास्त वेल्थ मॅनेज कोण करणार सांगा मला. वेल्थ आपली मॅनेज कोण करणार? ज्याच्याकडे आहे तोच मॅनेज करणार. ज्याच्याकडे नसेल तर मॅनेज करणार. ऑफकोर्स ज्याच्याकडे नसेल तो मॅनेज नाहीच करणार पण कोणत्या ह्याच्यामध्ये तो मॅनेज करू शकतात. हॅलो म्हणजे वेल्थ आता वेल्थ मॅनेज कोण कसं करणार. ठीक आहे जो ज्याच्याकडे हाय रिटर्न्स आहे ज्याला रिटर्न चांगले भेटतात ज्याचा जो बिझनेस आहे तो वेल्थ मॅनेज करणारच. पण एखादा जर तुम्ही पोर सिच्युएशन किंवा पोर माणूस घेता तर तो वेल्थ मॅनेज करू शकतो का? हॅलो एखादा पुअर असेल तर मग नाही कठीण आहे मग. नाही बट त्याच्याकडे लिमिटेड वेज असते. हा लिमिटेड वेज असणार की तो बरोबर वेल्थ मॅनेज करू शकतो. मॅनेजमेंट कसं सांगितलंय की एखादा जो बिझनेसमॅन आहे फक्त बिझनेसमॅनच वेल्थ मॅनेज नाही करत. एखादा जो फिल्म स्टार आहे ओके तो सुद्धा जॉब त्याचं काय आहे ते तो ऍक्ट करतोय पण तो कशा एक टाइप ऑफ जॉबच आहे तो सुद्धा वेल्थ मॅनेज करू शकतो त्याच्यामध्ये. समजतंय? हो. त्यानंतर आहे सेकिंग ऍडवाइस. आता सेकिंग ऍडवाइस म्हणजे काय कोण सांगू शकतो सेकिंगचा अर्थ? ते ऍडवाइस राय घेणे. राय घेणे ऍडवाइस जमा करणे. इट्स कॉल्ड सेकिंग ऍडवाइस. हे काय सांगितले अराउंड 69% ऑफ द इंडियन हाय नेटवर्थ individual population in the age of group 30 to 35 that having the long investment. म्हणजे आणि त्यात काय सांगितले बघा एखादा जर माणूस जर वेल्थ आपलं मॅनेज करतोय त्याची एज 30 to 35 आहे ओके पण त्याच्याकडे जर 500 वर्ष बोलल्याप्रमाणे जर पैसा थोड्या वेळात जास्त पैसा त्याच्याकडे आला
तर काय होणार आहे की जो पैसा थोडा वेळ त्याच्याकडे येतोय तो काय वेल्थ मॅनेज करण्यासाठी लॉंग टर्म साठी यूज करेल की शॉर्ट टर्म साठी यूज करणार आहे तो वेल्थ मॅनेज. अशा तो लॉंग माणसाची टर्मसाठी. बरोबर आहे. अशा माणसाचा तो ऍडवाइस घेणार असं म्हणण्यासाठी तो राय घेणार की जेणेकरून त्याचा जो पैसा आहे तो लॉंग टर्म साठी यूज हो आणि त्याला रिटर्न फ्युचर मध्ये चांगले भेटेल. समजलं समजलं का? नेक्स्ट पॉइंट आहे वेल्थ अक्युम्युलेशन. आता वेल्थ अक्युम्युलेशन म्हणजेच काय? अराउंड 39% of the high net worth individual wealth has been accumulated on the basis of business income leading to tax planning solution that can help to protect the wealth and reduce the risk. असे काही लोक आहेत त्याच्यामध्ये की जे ज्याला आपले वेल्थ मॅनेज करतात पण योग्य प्रकारे त्यांना ज्या टायमात गरज आहे त्या टायमात तो वेल्थ भेटली पाहिजे त्याला आपण खरी वेल्थ मॅनेजमेंट बोलू. बरोबर आहे. आता जर आपण विचार केला की मला तो वेल्थ मॅनेज करायचे आणि तो वेल्थ मॅनेज समजा त्या टायमात जर आपल्याला ती वेल्थ मॅनेज नाही झाली तर आपल्याला त्याचं काही ऍडव्हान्टेज आहे का वैभवी? नाही. नाही. मग कधी त्याचा ऍडव्हान्टेज भेटेल? एखाद्याला आपण वेल्दी किंवा एखाद्याचा वेल्थ जो घेतो त्याचा एक्झॅक्ट टाइम पिरियड काय असू शकतो किंवा काय कसं सांगा तुम्ही एखाद्याला वेल्थ प्रत्येक इन्व्हेस्ट व्यवस्थित करू शकतो? येस वैभवी, तेजस, नाजनीन. म्हणजे सर आपल्याला आता प्रॉपर वेल्थ एखादं आपण इन्व्हेस्ट करतोय त्याने काय सांगितलं बघा याच्यामध्ये की अराउंड 39% ऑफ द हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल द वेल्थ हॅज बीन अक्युमुलेटेड ऑन द बेसिस ऑफ बिझनेस इन्कम ऑफ लिडिंग टू द प्लॅनिंग सोल्युशन दॅट हेल्प द प्रोटेक्ट ऑफ वेल्थ मॅग्नेशन रिड्यूस. एखादा जर धोका आपल्याला येतो आणि त्या टायमात जर आपल्याला आपण जमा केलेला पैसा आपल्याला जर उपयोगी पडला नाही तर तो आपल्याला त्याला आपण वेल्थ मॅनेजमेंट मिळू शकतो का? नाही. नाही. ह्याच्यात एक्झाम्पल आपण काय देणार? एक इन्शुरन्स प्लॅन किंवा ॲक्सिडेंटल पॉलिसी आपण काय करणार ही काढण्यासाठी आपण पैसे त्याच्यामध्ये टाकणार इन्व्हेस्ट करणार आणि जेव्हा ते होणार समजा ऍक्सिडेंट घडलं तर त्या टायमाला भेटलेले पैसे आपण त्याला वेल्थ मॅनेज बोलू शकतो. हो. येस. ओके. मग हे सांगायचं मला की जेव्हा आपण पैसे जे जमा करू आपल्याला त्या टायमात उपयोग पडतात तर त्यालाच आपण व्यवस्थित वेल्थ मॅनेजमेंट बोलू शकतो. आपण जर लॉंग टर्म साठी यूज करणार ते तुमची रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी पण वेल्थ मॅनेजमेंट जसं तुम्हाला बोललो की एकदम पण लॉंग टर्म नाही पण काही जर सिच्युएशन मध्ये तुम्हाला तिथे प्रॉब्लेम होत आहेत तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी भेटणार तुमचा जो पैसा असेल त्याला आपण एक्झॅक्टली वेल्थ मॅनेज बोलू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला वेल्थ डेव्हलपमेंट अँड प्रोटेक्शन. Once wealth has been accumulated can be developed by the diversification of the proper asset allocation. बघा कालचाच पॉईंट आहे हा की एखादा आपल्याला जर डेव्हलप करायचा आहे वेल्थ तुम्ही कसं डेव्हलप करणार? काल झाला होता हा पॉईंट रिस्क मॅनेजमेंट मध्ये. वैभवी, तेजस. पर्टिक्युलर असेट्स बरोबर अलोकेट केलं नाही बरोबर म्हणजे लॉस कमी होईल प्रॉफिट जास्त होईल गेन सगळं बघून. वैभवी, आवाज येतोय का माझा तुला प्रॉपर? हो येतोय सर. ओके. मग काल जो हा पॉईंट झाला होता आपला की वेल्थ डेव्हलपमेंट अँड प्रोटेक्शन म्हणजेच काय की एखादा म्हणजे वन्स वेल्थ हॅज बीन अक्युमुलेटेड कॅन बी डेव्हलप्ड ऑफ इन्क्रीज डायव्हर्सिफिकेशन ऑफ प्रॉपर ॲसेट अलोकेशन. मी तुम्हाला काल जसं बोललो की एखादा आपल्याला वेल्थ डेव्हलप करायची आपल्याकडे जो पैसा आहे तो आपण डेव्हलप करणार. ठीक आहे. सपोज लिमिटेड आपल्याकडे मनी आहे तो आपण डेव्हलप केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट भेटला तुम्ही पुन्हा तो मनी डेव्हलपमेंटसाठी यूज कराल. बरोबर आहे. हो. म्हणजे तेच मग तेच सांगितलं त्याच्यामध्ये की एखादं तुमच्याकडे पण ते यूज तुम्ही कसं कराल? आता तुम्हाला एखादा तुम्हाला प्रॉफिट भेटलं तर नेक्स्ट तुम्ही ट्राय काय करा की दुसऱ्याकडे तुम्हाला कुठून प्रॉफिट भेटेल. ठीक आहे. आणि सेकंड थिंग काय असणार आहे ह्याच्यामध्ये की तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करायला पैसा तो डिफरंट वेने करा. डायव्हर्सिफिकेशन डिफरंट वे तुम्ही यूज करा त्याच्यामध्ये ते डिफरंट प्लेसमध्ये तो पैसा इन्व्हेस्ट करून तुम्हाला तो त्याचे वेल्थ प्रॉपर मॅनेज करता येईल. समजलंय? हो. नेक्स्ट आहे एक्सपान्शन टू अदर ट्राईब्स. त्याच्यामध्ये आहे फ्रॉम द ट्रेडिशनली कन्सल्टिंग ऑन द मेट्रो सिटीज वेल्थ मॅनेज हॅव टू बी started now the focusing on the trial 2 and trial 3 of cities setting up the option. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा की जेव्हा तुम्हाला तुमचा बिझनेस एक्सपांड करायचा असेल तुम्ही जर बिझनेस केला किंवा कोणतेही तुम्ही एक चालू त्याच्यामुळे तुम्हाला रिटर्न चांगले भेटत आहेत तुमचं डेव्हलपमेंट होते त्याच्यामुळे तुम्ही काय करणार आहे की जर एक मेट्रो सिटीमध्ये जर तुमची मोठ्या प्रमाणात जे मोठी सिटीमध्ये तुमची मेट्रो व्यवस्थित रन करते तुम्ही विचार काय करणार की कुठेतरी पुढे ह्याच्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे. समजलं? टायर 2 टायर 3 म्हणजे काय नेक्स्ट आहे तुम्ही
हे पुढे जाणार त्याच्यामध्ये. समजते का हम्म. वैभवी? होय होय. ओके. सो नेक्स्ट पॉइंट आहे आपला ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन मध्ये काय सांगितलंय, द सर्व्हर इंडियन क्लायंट हॅव बीन द ऑपरेटर ऑफ द व्हेरियस कंट्री अक्रॉस द ग्लोब अँड ॲडवाइज द नंबर ऑफ इंटरनॅशनल ॲडवायझर अँड स्पेशलिस्ट. सपोज तुम्ही तुमच्या ह्याच्यात चांगले आहात, तुम्ही तुमच्या ह्याच्यात चांगले व्यवस्थित वेल्थ मॅनेज करताय, तुमचा बिझनेस व्यवस्थित रन होतोय, तर तुम्हाला एखादा ॲडवायझर जो एखाद्याचा बिझनेस आहे, एक लेस प्रोडक्ट, जसं तर लेस प्रोडक्ट आहे, तर त्यांनी काय केलं की इथं ते सक्सेसफुल झाली, मग त्यांनी तोच बिझनेस काय केला दुसऱ्या कंट्रीमध्ये ट्राय केला. म्हणजे एक ॲडवाइस दिली होती त्याला की तुम्ही तुमचा जो प्रोडक्ट आहे तो तुम्ही दुसऱ्याकडे न्या, जेणेकरून तुमचे जे येणारं प्रॉफिट आहे ते तुम्हाला दुसऱ्या डायव्हर्सिफाय केल्यामुळे दुसऱ्या ह्याच्यातून पण चांगलं भेटू शकतं. समजलंय? हो. हो हो. सो नेक्स्ट आहे वेल्थ मॅनेजमेंट अँड फायनान्शियल प्लॅनिंग. आता आपण वेल्थ मॅनेजमेंट आणि फायनान्शियल प्लॅनिंग कशी करू हे आपल्याला ह्याच्यात बघायचं आहे. ठीक आहे, आवाज येतो का मला सांगा फक्त. येतोय. हेलो फ्रेंड्स, वेलकम टू यज्ञा येतोय? हाँ येतोय सर. हो येतोय. इन्वेस्टमेंट एकेडमी. आज हम देखेंगे वेल्थ मैनेजमेंट एंड फाइनेंशियल प्लानिंग में क्या डिफरेंस है. जैसे कि आपको पता है पर्टिकुलरली ये दो वर्ड्स इन्वेस्टमेंट वर्ल्ड में बहुत ज्यादा यूज होते हैं, तो इसका एग्जैक्ट मीनिंग क्या होता है और कहां कहां ये केसेस एप्लीकेबल होती है, ये इस वीडियो में देखने की कोशिश करेंगे दोस्तों. तो जैसे कि वेल्थ मैनेजमेंट ये वर्ड ही सिग्निफाई कर रहा है वेल्थ. जो भी बंदा वेल्दी है उसके लिए वेल्थ मैनेजमेंट जरूरी है. अभी वेल्दी क्या होता है दोस्तों? कोई 1 करोड़ रुपए के साथ भी वेल्दी हो सकता है, कोई 2 करोड़ रुपए के साथ भी हो सकता है, और किसी किसी को 10 करोड़ या 50 करोड़ भी कम पड़ते हैं वेल्दी होने के लिए. तो इसका एक्चुअल लॉजिक कैसे लगाया जाए? नॉर्मली हम जो भी इन्वेस्टमेंट्स करते हैं कोई फाइनेंशियल गोल अचीव करने के लिए इन्वेस्टमेंट्स होती है. अगर आपके फाइनेंशियल गोल्स अगर एफडी में इन्वेस्टमेंट करके या सेविंग अकाउंट में पैसा रख के भी कंप्लीट हो सकते हैं, तो नॉर्मली वहां पे उसे वेल्दी पर्सन माना जाता है. तो वहां अलग अलग स्ट्रेटेजीज वर्कआउट होती है वो वेल्थ मैनेजमेंट इन्वेस्टमेंट्स मैनेज करने के लिए. और वहां एक तो चीज हो सकती है कि 2 ऑब्जेक्टिव हो सकते हैं. वो बंदा जो है अकॉर्डिंग टू हिज और हर प्रोफाइल उनको वेल्थ क्रिएट करनी है या वेल्थ प्रिजर्व करनी है, यहां से वो डिसाइड कर सकते हैं, वो गोल हो सकता है. बट फाइनेंशियल प्लानिंग में वैसे नहीं होता दोस्तों. जो आपका एक बेसिक गोल्स होते हैं, लाइफ फाइनेंशियल गोल्स होते हैं आपके लाइफ में, वो सारे कंप्लीट करने के लिए आपको फाइनेंशियल प्लानिंग करनी जरूरी है. तो उस एंगल से अगर देखा जाएगा तो गोल क्या हो सकता है वेल्थ मैनेजमेंट में? तो वेल्थ मैनेजमेंट में गोल हो सकता है या तो वेल्थ प्रिजर्व करना है या फिर यहां से वेल्थ को और ज्यादा ग्रो करना है, वेल्थ ग्रो करना है. ये 2 गोल हो सकते हैं वेल्थ मैनेजमेंट में. बट फाइनेंशियल प्लानिंग में आपके बेसिक गोल होने चाहिए, जैसे कि फर्स्ट आपका रिटायरमेंट का गोल है, चिल्ड्रन एजुकेशन का गोल है, या फिर आपको फर्स्ट होम बाय करना है, वो गोल हो सकता है. तो नॉर्मली आपने फाइनेंशियल प्लानिंग के वे से ही जाना चाहिए. तो यहां पे गोल वेल्थ प्रिजर्वेशन या फिर वेल्थ ग्रोथ हो सकता है. बट यहां पे टिपिकल जो फाइनेंशियल गोल्स होते हैं लाइफ में वो कंप्लीट करना होता है. तो इससे आपको ये पता चल गया होगा दोस्तों कि किसने क्या करना चाहिए. नॉर्मली वेल्थ मैनेजमेंट इज फॉर वेल्दी पीपल. अब वेल्दी पीपल जैसे कि अगर इंडियन कंटेक्स्ट में हम देखेंगे तो 5 करोड़ प्लस अगर आपके पास पैसा है और आपके सारे फाइनेंशियल गोल्स कंप्लीटेड है, तो आपको वेल्थ मैनेजमेंट के लिए आप जा सकते हो. और नॉर्मली ये जो वर्किंग लाइफ होती है आपकी, आप डबल इनकम फैमिली है, डबल इनकम फैमिली प्लस बच्चे हैं, आपका एज 25 से लेके 50 तक है, सारे फाइनेंशियल गोल्स आपको अचीव करने हैं. और नॉर्मली आपके इनफ्लो और आउटफ्लो के बाद जो सरप्लस बचता है उससे आप आपके सारे फाइनेंशियल गोल अगर कंप्लीट करते हो, तो आपको फाइनेंशियल प्लानिंग करना बहुत ज्यादा जरूरी है दोस्तों. ऐसा बिल्कुल मत समझिए मेरे पास पैसा नहीं तो मैं क्या करूंगा फाइनेंशियल प्लानिंग. अगर आपके पास सफिशिएंट सरप्लस अभी अवेलेबल नहीं है तो आपने तो पहले फाइनेंशियल प्लानिंग करनी चाहिए, ना कि मेरे पास पैसा ही नहीं बोल के आपने जस्ट पोस्टपोन कर रहे हो आप चीजें. तो वो चीजें आपने बिल्कुल अवॉइड करनी चाहिए. तीसरा एस्पेक्ट अगर हम देखेंगे वेल्थ मैनेजमेंट में,
तो इन्फ्लेशन इतना ज्यादा मैटर नहीं करता वेल्दी पीपल को। जैसे मैंने आपको बोला है कि अगर सेविंग अकाउंट और या फिर एफडीज में भी पैसा रख के अगर उनका लाइफ आराम से चल सकता है तो उनको इन्फ्लेशन ज्यादा मैटर नहीं करता वेल्थ मैनेजमेंट में, और इसीलिए ये लोग थोड़े से ज्यादा रिस्क भी, कभी कभी वो ज्यादा रिस्क लेते हैं क्योंकि उनको कुछ ऐसा प्रॉब्लम नहीं होता कि 10-20% नीचे आ जाता है कुछ अमाउंट वैल्यू या फिर मार्केट नीचे आ जाता है, तो दे डू नॉट फील दैट काइंड ऑफ पेन और पिंच। बट फाइनेंशियल प्लानिंग में इन्फ्लेशन बहुत ज्यादा मैटर करता है दोस्तों। तो यहां पे क्योंकि आपके जो फाइनेंशियल गोल्स है उसका जो फ्यूचर वैल्यू कैलकुलेट करना है, वहां पे अगर इन्फ्लेशन कैलकुलेशन में आपने गड़बड़ कर दी तो वो अचीव होना थोड़ा सा मुश्किल हो सकता है। तो इसीलिए इन्फ्लेशन डू नॉट मैटर इन दिस केस एंड हियर इट मैटर्स अ लॉट। फाइनेंशियल प्लानिंग में इन्फ्लेशन बहुत ज्यादा मैटर करता है। इसको बिल्कुल भी निगेटिवली मत लीजिए दोस्तों कि नहीं इन्फ्लेशन इनको मैनेज नहीं मैटर नहीं करता। पॉइंट इज दैट कि अगर सेविंग अकाउंट और एफडी में पैसा रख के आप आपका लाइफस्टाइल आराम से मेंटेन कर सकते हो, आपके आने वाली पुश्तें आराम से बैठ के खा सकती है, तो फिर ज्यादा इन्फ्लेशन मैटर नहीं करता। तो यहां पे नॉर्मली वेल्थ मैनेजमेंट में स्टेट प्लानिंग वगैरह ये सारे कंसेप्ट आ जाते हैं। आप फ्यूचर मतलब जो आपकी नेक्स्ट जनरेशन है उनको भी इंक्लूड करते हो ये सारी चीजों में वेल्थ मैनेजमेंट में, ताकि जो भी सरप्लस पैसा है उनके जो फाइनेंशियल गोल्स हो सकते हैं वहां पे भी एलोकेट हो सकता है। उस हिसाब से वेल्थ मैनेजमेंट चलता है। तो वेल्थ मैनेजमेंट में बहुत सारी एसेट एलोकेशन स्ट्रेटेजीज चल सकती है या फिर स्ट्रेटेजिक एसेट एलोकेशन, जहां पे जो वेल्थ मैनेजर्स होते हैं वो अलग अलग चीजें डिसाइड करते हैं डिपेंडिंग कि क्या एग्रेसिवनेस लेना चाहिए, क्या पैसिवनेस लेना चाहिए। बहुत सारे अल्गोरिदम्स भी उसमें डेवलप किए गए हैं कि किस टाइप का एसेट एलोकेशन आपने लेना चाहिए। वहां पे दे कैन अफोर्ड टू समटाइम्स टेक एडवांटेज ऑल्सो, और कुछ टाइम पे अगर कॉल्स गलत भी हो गए तो दे कैन स्टिल सर्वाइव। बट फाइनेंशियल प्लानिंग में ये सारी चीजें अवॉइड करनी चाहिए। रादर देन एसेट एलोकेशन ये सजेस्ट करेंगे कि आपका इन्वेस्टमेंट होराइजन कैसा है उसके हिसाब से आपने वो सारे चॉइसेस चूज करने चाहिए, ना कि सिर्फ कि अलग अलग यहां से मूव करके वहां जाएंगे, ये एसेट से निकाल के वो एसेट में निकालेंगे, तो वो चीजें अवॉइड करनी चाहिए। तो उस हिसाब से अगर हम देखेंगे तो वेल्थ मैनेजमेंट में एक्टिव मैनेजमेंट इज वेरी मच रिक्वायर्ड। एक्टिव मैनेजमेंट बहुत ज्यादा रिक्वायर्ड होती है क्योंकि पैसा जरूरी नहीं कि आपके पास सरप्लस हमेशा हर महीने आता रहेगा, बट ओवरऑल जो टोटल अमाउंट इन्वेस्टेड है तो उसको वो नेटवर्क को ग्रो करना कैन बी ए चैलेंज एट समटाइम्स। तो इसीलिए एक्टिव मैनेजमेंट इज वेरी मच इंपॉर्टेंट। बट फाइनेंशियल प्लानिंग में कंपैरेटिवली इट इज अ पैसिव मैनेजमेंट। कंपैरेटिवली हम बोल रहे हैं क्योंकि कैसा है, फाइनेंशियल प्लानिंग के बाद जो सॉल्यूशंस आते हैं तो वो सॉल्यूशंस मेजरली एसआईपीज करने के ज्यादा होते हैं, क्योंकि आपने आपके फ्यूचर कैश फ्लो को डिसिप्लिन लगा के आपके फाइनेंशियल गोल अचीव करने का डिसाइड किया हुआ है। उस हिसाब से पैसिव मैनेजमेंट है, यानी कि कंपैरेटिवली पैसिव मैनेजमेंट है एज अगर हम देखते हैं वेल्थ मैनेजमेंट के हिसाब से अगर हम कंपेयर करते हैं तो ये है। अभी नॉर्मली जो हमने देखा है वेल्थ मैनेजमेंट, या तो वो वेल्दी फैमिलीज होती है, इनहेरिटेंस से काफी पैसा वगैरह आता है, या फिर वो फैमिलीज ऐसी भी होते हैं पर्टिकुलरली कि वो 50 प्लस या 60 प्लस काइंड ऑफ एज होता है, उनका सारे फाइनेंशियल गोल्स कंप्लीट हुए होते हैं, फैमिली मतलब चिल्ड्रन आर वेल सेटल्ड, उनके मतलब डिपेंडेंसी कहीं किसी की होती नहीं है। उस हिसाब से नॉर्मली 50-60 के एज के बाद ही ये वेल्थ मैनेजमेंट का एंगल बहुत ज्यादा ओपन हो जाता है। जैसे कि किसी कंपनी में आप हायर मैनेजमेंट में, टॉप मैनेजमेंट में काम करते थे, आपके रिटायरल बेनिफिट्स काफी बड़े आए और अभी आपका कोई ऐसा गोल नहीं है, एक जो लाइफस्टाइल है वो मेंटेन करना है, तो वहां पे वो वेल्थ मैनेजमेंट के कैंडिडेट हो सकते हैं। बट अगर फाइनेंशियल प्लानिंग के आप अगर देखोगे तो नॉर्मली बिटवीन द एज ऑफ 25 to 50 जो आपका एक फाइनेंशियल लाइफ आपको सारे गोल्स फुलफिल करने होते हैं, तो उनके लिए ये एप्लीकेबल होता है दोस्तों। सो ऐसा कुछ अलग से कुछ है नहीं इसमें, बट इट डिपेंड्स ऑन द सिचुएशन, इट डिपेंड्स ऑन द अमाउंट यू हैव इन एट योर हैंड। तो वो सारी चीजें आपने देखनी चाहिए। तो हम हमेशा सजेस्ट करेंगे जो सैलरीड बंदा है या फिर वर्किंग लाइफ काफी एक्टिव है एंड सरप्लस, नॉर्मली ज्यादा अमाउंट्स अवेलेबल नहीं है इन्वेस्ट करने के लिए, बट सरप्लस जनरेट होता है एवरी मंथ, तो उनके लिए फाइनेंशियल प्लानिंग इज द मोस्ट इंपॉर्टेंट पार्ट दोस्तों। रिटर्न्स पे ज्यादा फोकस मत कीजिए। फाइनेंशियल प्लानिंग का बेस्ट ऑब्जेक्टिव होना चाहिए आपका एक्यूमुलेशन। अगर आप एक्यूमुलेट करते जाओगे वेल्थ को तो रिटर्न्स ये बाय प्रोडक्ट बन जाएगा। अल्टीमेटली अगर आपकी इकोनॉमी 7-8% से ग्रो हो रही है तो उस
हिसाब से अगर आप देखोगे तो आपको इक्विटी का जो रिटर्न्स है वो एटलीस्ट 5 to 6% मोर आ जाएंगे आपके इकोनॉमिक ग्रोथ रेट से। ये आपकी एक बेसिक एक्सपेक्टेशन होनी चाहिए, क्योंकि इकोनॉमिक। हेलो हेलो, हाँ बोला. हाँ समजलं. हो हो होय सर. हा, मगाचे पॉईंट समजले होते का मी बोललो होतो? हो. इकोनॉमी में ग्रोथ होने में देर आर सम सेक्टर्स विच आर ग्रोइंग एट 10+%, तो वो जो मेजरली वही सेक्टर्स अपने निफ्टी और सेंसेक्स को रिप्रेजेंट करते हैं या फिर ब्रॉडर इंडाइसेस को भी रिप्रेजेंट करते हैं। तो उस हिसाब से आपने ये सारी चीजें देखनी चाहिए। तो ये इसीलिए हमने ये छोटा सा वीडियो आप लोगों के लिए बनाया है। तो फाइनेंशियल प्लानिंग अगर आपको करनी है तो हमारे पोर्टल पे जाके आप बेसिक फाइनेंशियल प्लान फ्री में बना सकते हो। उसके बाद अगर आपको फाइनेंशियल प्लानिंग से रिलेटेड कुछ एडवाइजरी सर्विसेज चाहिए तो वी विल बी मोर देन हैप्पी टू हेल्प यू ऑन दैट। और वेल्थ मैनेजमेंट का भी वही सिनारियो है दोस्तों। अगर उस जैसे कि हमारे पास कुछ रिक्वेस्ट वगैरह आते हैं, उससे हमें पता चला है कि इसीलिए हमने वेल्थ मैनेजमेंट पे भी ये जो आपके एसेट एलोकेशन स्ट्रेटेजीज बोल सकते हो या फिर पोर्टफोलियो मैनेजमेंट स्ट्रेटेजीज बोल सकते हो, वो हमने कुछ डेवलप की है। तो अगर आपको उसमें कुछ असिस्टेंस चाहिए तो विल बी मोर देन हैप्पी टू हेल्प यू ऑल। सो हम आशा करते हैं कि आपको ये वीडियो अच्छा लगा होगा। तो ऐसे वीडियोस के लिए हमारा चैनल देखते रहिए दोस्तों। अगर हॅलो, हाँ बोला. समजला व्हिडिओ कसे झाला? हो